गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांना सन 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जाहीर करण्यात आलेले नैसर्गिक आपत्तीचे अनुदान अद्यापही मिळालेलं नाही। याच पार्श्वभूमीवर गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी गंगापूर तहसील कार्यालयावर जोरदार घेराव घातला। अनुदानाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। अनुदान मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा संतोष जाधव यांनी जोपर्यंत आमच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका घेतली होती। यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पण सरकारकडून अद्याप मदत मिळालेली नाहीये। आज हा घेराव इशारा आहे, वेळेत अनुदान न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करू। आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा गंगापूर व शिल्लेगाव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तहसील प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करून अनुदानाबाबत लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याची माहिती आहे। काही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून काय म्हणणं आहे तुमचं? केवायसी झाले होतं का? केवायसी झालेली असताना अनुदान खात्यावर आले नाही। माझ्या आसाराम गजानन चव्हाण बोलतो मी। माझे 4 खाते आहे, 4ही खात्याचे अनुदान आले नाही। तलाठी झालेली आहे। हां, अधिकारीकडे गेले होते गेलो होतो। काय म्हणते ते? येईल म्हणजे हां, येईल म्हणजे कधी? 1 महिना झाला केवायसी करून। हां, 1 महिना झाला। अच्छा। अजून काही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय म्हणणं आहे। आपले तहसीलचे जे कर्मचारी आहे यांचा पूर्ण हलगर्जीपणा आहे। आम्ही केवायसी करून आमच्या नावावर अनुदान प्राप्त झाले नाही आणि हे तहसीलचे जे कर्मचारी आहे हे सगळे झोपे गेलेले आहे। यांनी सगळं शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे। तर यांना जाग आणण्यासाठी आम्ही आज तहसीलमध्ये मोर्चा आणलेला आहे आणि या अनुदानापासून सगळं शेतकरी वंचित आहे। ही जी दिवाळी कोरण्यात गेली, आमच्या मुलाबाळांची दिवाळी कोरण्यात गेली। आता हे 2026 साल लागलं तरी याचं अजून अनुदान आम्हाला अजून प्राप्त नाही आहे। हे सगळे कर्मचाऱ्यांची हलगर्जीपणा आहे। तलाठी झाले, ग्रामसेवक झाले, तहसीलदार झाले, यांचं कोणावरच अचूक राहिलेलं नाही आहे आणि हे लोक सगळे भाड खाऊ लोक आहेत। सगळे हे सगळे शेतकरी सरकार आहे, कर्मचारी हे चिरीमिरी घेतल्याशिवाय हे कर्मचारी काम करत नाही आणि चिरीमिरी नाही दिल्यामुळे सगळे शेतकरी अनुदानापासून वंचित आहे आणि एक कर्मचारी हे सगळे झोपी स्वाद घेऊन शेतकऱ्याची हाल करीत आहे। जर तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्या तर काय भूमिका राहणार आहे? याने आमच्या मागण्या जर नाही केल्या आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही तहसीलमध्ये येऊन आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। सगळं हलगर्जीपणा या तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांचा आहे। या आंदोलनामध्ये